गुड मॉर्निंग. नमस्कार मंडळी, मी दीक्षा शिर्के आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. सकाळी सकाळी माझी ही जेवणाची गडबड असता, कारण म्हाका रातसाठी डबो करूचो असता आणि ह्या वेळात कॅमेरासमोर घेऊन बसणं शक्य नसता. त्यामुळे ही गडबड दाखवणं ह्या अशा पद्धतीनं शक्य आहे. आज मी भोपळी मिरचीची भाजी आणि चपाती केलेलं आहे. तो डबो देऊन झाल्यानंतर त्याचं सगळं आवरून झाल्यानंतर मग मी फ्री होत आहे. त्याच्यानंतर तर मंडळी माझा आवरून झालेला हा ऑलमोस्ट माझी बाकीची कामं झाली आहेत. अशी आंघोळी आटपली. आता मी जाते खाली, कचरो पण टाकूचं आणि फुलं पण काढून आणायची आहेत. हे आता खाली जाते. खाली म्हणजे ही ॲक्च्युली मागची साईड आहे. दोन साईड सगळीकडनंच असतात. त्याच्याकडे काही प्रॉब्लेम झालो तर हे काका जे मागे दिसतात ते काम करू घेतात. म्हणजे ॲक्च्युली हे मेंटेनन्सवाले आहेत आणि ते असतात आठवड्यातनं एकदा दोनदा तरी. सगळी लोक अशी कन्फ्यूज होतली जी माका नेहमी बघतात की मी कचरा टाकू घेताना रिकामी येत आहे, जसं काय फोन बिन धरून येणे नाही. आणि आज मी व्हिडिओ करते. त्या काकांनी माका काही विचारलं नाही पुरे, म्हणजे मिळाला. इकडे असे मोठे मोठे डस्टबिन असतात आणि ह्याच्यातला हे उचलून कसे नेले जातात किंवा याला कसं कचरो काढलं जातं हा सुद्धा मी तुमका दाखवीन. येतं एक दोन दिवसाआड अशी गाडी येतात. तर आत्ता मी फुलं काढतले आहे इकडची, जी अशीच उगवलेली असतात. कारण इकडे स्वतः झाडं लावली तर काढूक मिळतात. आपल्याकडे काय टेन्शन नसतं, खायच्या आड्या कोणाच्या वही असली की काढूक मिळतात. आत्ताच इकडे क्लीन करून गेले आहेत, तिकडे अजून क्लिनिंग चालू आहे. त्यामुळे थोडी फुलं खराब झाली, त्यांनी उडवलं नाही, कटिंग केलं नाही. त्यामुळे आत्ता मग पूजेसाठी जी मिळतील ती फुलं घेऊन जाऊ खऱ्या. मी तर तेवढीशी फुलं काढते. आज गोकुळाष्टमी माहीत आहे आपल्याकडे. गोकुळाष्टमी स्टार्ट झाली आहे. आता बऱ्याच जणांकडे पूजा वगैरे चालू असतली आणि मी हा सगळं खूप मिस करते आहे. कारण कुडात आमच्या घराकडे तर कृष्ण असता. असाच एवढीशीच फुलं मिळाली, त्यातलं एक पडलाय. तर त्या साईडला थोडीशी बघते मिळतात काय. आपण बाहेरची कोणती पण फुलं काढू शकतो, त्याच्यासाठी काही प्रॉब्लेम नसतं, कोण काय विचारणं नाही. तिकडे जर कोणी पर्सनल लावलेली असली तर आपण ती नाही काढू शकत. आता ही अशीच उगवलेली फुलं आहेत, ही जस्ट अशीच. ही थोडक्यात आपल्याकडे गणपती देतात हरणा, त्याच्यासारखी फुलं असत. काय झाली एवढी फुलं मिळाली. तर ऊन आज थोडा गरम होता. इकडे क्लायमेट चेंज होत असतं, तिका वाटत तेव्हा थंडी असता, तेव्हा वाटत तेव्हा गरमी होता. हा सगळं असं चालूच असतं. अशी क्लीन करून दिले तेव्हा दाखवणार होते, पण थोडंसं काम करत म्हणून नाही दाखव. आत्ता मी वरती घरात जाते. तर इकडे खूप लॉकची सिस्टीम खूप स्ट्रॉंग असता, त्यामुळे फोन धरून नाही लॉक ओपन करू शकत आहे. मी पुढे गेले की दाखवते. आता माझी पूजा वगैरे आटपलेली. जसं की मगाशी मी खाली फुलं आणत गेले, त्याच्यानंतर पूजा झाली. आणि मी रात्री काल डाळ आणि तांदूळ भिजत घातलेलं आहे, तर त्याचा आधी वाटण लावून घेतलं आहे. कारण संध्याकाळी पहिला तर महत्त्वाचा, संध्याकाळी पीठ येणं इम्पॉर्टंट आहे. कारण संध्याकाळी नैवेद्यासाठी आंबोळे करूचे आहेत, आंबोळे आणि वाटाण्याची उसळ. कारण मोस्टली म्हणजे मी कुडाळात बघितलंय हे, कारण माझ्या घरात कृष्ण असल्यामुळे मी कोणाकडे कधी कृष्ण बघूक जाऊक नाही आहे. तर मला माहीत नाही प्रत्येकाची काय पद्धत असतात, तर कोणी वाईट नको वाटून घेऊ, मी असं म्हणते म्हणून. तर आमच्याकडे आंबोळे, वाटाण्याची उसळ, शेगलाच्या पाल्याची भाजी आणि गुळचून खीर असा काहीतरी गोडासाठी केला जाता. सो असं मेनू आमच्याकडे असता. आणि इकडे आता
मी वाटाण्याची उसळ आणि फक्त आंबोळे करतले आहे बिकॉज इकडे शेगलाच्या पाल्याची भाजी मिळणं पॉसिबल नाही. म्हणजे मिळता पण ती शेगलाच्या पाल्याची भाजी आणण्यासाठी आमका 64 किलोमीटर जावं लागेल, जाकी आता शक्य नाही हा. म्हणजे आधी गेलो असतो तरी ता पॉसिबल नव्हता कारण तोपर्यंत ती झडून जाता सुकता. इकडे ऑलरेडी मिळतानाच तशी मिळता अर्धी मेली झाल्यासारखी, त्यामुळे ती आणली की लगेच करू हवी अशी सिच्युएशनमध्ये ती असता. त्यामुळे आम्ही जेव्हा गेलेलो तेव्हा काय आणूक नाही, कारण आम्ही भाजी वगैरे आणून गेलेलो 2 तारीखला आणि तेव्हापासून आतापर्यंत ती रवलीच नसते बिचारी, ती कधीच्या कधी गेली असती. तर आता माझ्याकडे ऑप्शन फक्त हो हा की आंबोळे आणि वाटाण्याची उसळ करायची. तर मी त्याची तयारी केलंय आहे, म्हणजे वाटाणे भिजत घालून ठेवणं वगैरे ही बेसिक तयारी केली आहे. आणि आमच्याकडे कुडाळात ऑलमोस्ट म्हणजे देवाची पूजा तर झालीच हा. भटजी लवकर लवकर येतात बिकॉज त्यांना अजूनही बऱ्याच जणांकडे पूजा करण्यासाठी जायचं असतं. तर आमच्याकडच्या कृष्णाची पूजा झाली हा. आणि मी ज्या हिशोबात व्हिडिओ करताय तर ती लोक जेवूनही झाली असतील, कारण माझं त्यांच्याबरोबर बोलणं पहिला झालं मला व्हिडिओ टाका बिकॉज मला ते व्हिडिओ अपलोड करूक मिळतात म्हणून. आणि नवीन नवीन सुरुवात असताना देवाचे आशीर्वाद असणं खूप इम्पॉर्टंट असता. सगळ्या देवांना खुश करूयात. दाम्ने नमः पवित्राय नमः मंगलाय वरदमय नमः ईशानाय नमः प्राणलाय नमः जेताय नमः श्रेष्ठाय नमः प्रजापतये नमः हिरण्यगर्भाय नमः भूगर्भाय नमः माधवाय नमः मधुसूदनाय नमः ईश्वराय नमः विक्रमिणे नमः मेघविने नमः क्रमाय नमः अनुत्तमाय नमः दुराधराय नमः कृताये नमः आत्मावदे नमः सुरेयाय नमः धर्मणे नमः ईश्वरे तते नमः प्रजाभवाय नमः सौवाचराय नमः ज्ञानाय नमः सर्वदर्शनाय नमः अजाय नमः सर्वेश्वराय नमः सिद्धाय नमः सर्वोदय नमः अच्युताय नमः रुजाकपये नमः अमयात्मने नमः सर्वयोगविने सुताय नमः वसवे नमः वसुमनसे नमः सत्याय नमः समात्मने नमः संविदाय नमः अमोघाय नमः कुंडलीकाय नमः रुद्रकर्मणे नमः रुद्राय नमः भौषधे नमः विजयवने नमः सुजयवदे नमः अमृताय नमः जायवदस्थानवे नमः भरारूपाय नमः माधवदे नमः विश्वसेनाय नमः जनार्दनाय नमः. आणि जसं मी म्हटलंय की आमच्याकडे कुडाळात अशी पद्धत आहे की आमच्याकडे आंबोळे असतात गोकुळाष्टमीच्या दिवशी. तसेच तुमच्या कोणाकडे काय पद्धत असता, म्हणजे जर कोणाची वेगळी पद्धत असतात आणि कोणाक शेअर करत तर ते कमेंटमध्ये सांगू शकतात, म्हणजे पुढे कधी कळात माका. कारण आता ही स्टार्टिंग हा, त्यामुळे जेव्हा कधी कोणी हे व्हिडिओ बघतील तेव्हा ते आपलं मत शेअर करू शकतात नक्कीच. आता इकडे एक गंमत आहे, इकडे सगळ्यात चॅलेंजिंग गोष्ट हा ती म्हणजे नारळ फोडणं. आपल्याकडे नारळ फोड कोयतो घ्यायचा असता. इकडे हो दगड आणलेले आम्ही एकदा बीचवर गेलेलो, हॉर्सनेक बीचला गेलेलो, तिकडनं आम्ही तो दगड आणलेलो जो की आता मला ऍक्च्युली आणलेलं मी याच्यावर लसूण चेचण्यासाठी, कारण माझ्याकडे असं काहीच नव्हतं आणि जो पहिला मिक्सर होतो तो काय फार जीवाचं नव्हतो, त्यामुळे मला हे दगड आणायचं. आणखीन एक छोटा दगड आणला जो खाली या. आता ह्या दगडाचा उपयोग नारळ फोडण्यासाठी होता. आजच्या उसळीसाठी मी असं ओलं नारळ वापरतेलं आहे. ओला खोबरा वगैरे मिळता नाही असं नाही, बट आता हो माझ्याकडे हा. आणि ऍक्च्युली मी चेक करण्यासाठी आणलेलो हा नारळ, कारण मागच्या वेळेस आणलेलं तो थोडंसं गोरं होतो, थोडंसं सावळा. तर आमका क्वालिटी बघायची या बिकॉज त्याची टेस्ट थोडीशी ना अशी वेगळीच होती, म्हणजे मे बी तो केरळचं वगैरे असतो म्हणून. तर आम्ही ट्राय करतो की हो आसपास आमच्या महाराष्ट्र गोवा साईड जो खायचो तरी जवळपासचो असेल किंवा महाराष्ट्र साईडचो खायचो असेल त्याची टेस्ट बरी असते, त्यामुळे काय खाताना त्या थोडासा जड जाता, म्हणून आम्ही जेवणात इकडे खोबरा कमी यूज करतो. तर आता मी नारळ फोडते, बघू पाणी मिळता काय, कारण बरेचदा उपडीच होता. नारळ फोडून घेतलंय आणि नंतर मग वाटण्याची तयारी केली आहे.
उपवासाच्या दिवशी आमच्याकडे कांदा लसूण वापरण्यात नाही, त्यामुळे आला आणि फक्त टोमॅटो घालून मी वाटप करून घेतलं आहे. नंतर लगेचच वाटाण्याच्या आमटी फोडणी करून घेतलं आहे. त्यानंतर आंबोळे काढून घेतलं आहे. नंतर मग देवाची पूजा करून नैवेद्य दाखवून आरती केलो आणि आजचा माझा दिवस असो गेलो. उद्या भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.